सर्वांना जय शिवराय। बीड शहरातील सुप्रसिद्ध असे ओळख असलेलं आमचं कंकालेश्वर मंदिर, या कंकालेश्वर मंदिरामध्ये आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत। माझ्यासोबत दोन्ही डोळ्यानं अंध असलेले, दृष्टिदोष असलेले माझे मित्र सागर बोडके नाशिक आज काही कामानिमित्त आपल्या बीड शहरामध्ये आले होते। सागरची ओळख म्हणजे हा माझा नियमित दुर्ग भटक्या मित्र आहे आणि विशेष म्हणजे तो मूळचा नाशिक जिल्ह्यातला असल्यामुळे आणि नाशिकपासून कळसुवाई शिखर हे जवळ असल्यामुळे तो नेहमी कळसुवाई शिखरावर जातो। कळसुवाई शिखराची चढाई म्हणजे कळसुवाई म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं सह्याद्री रांगेतलं एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं। सर्वात उंच असं शिखर आहे। अगदी धडधाकट माणसालासुद्धा कळसुवाईचं शिखर चढत असताना म्हणजे अगदी थरथडी भरावी किंवा आम्हाला वर चढायला जमेल का नाही अशा प्रकारची शंका यावी, अशा प्रकारची ही सह्याद्री रांग असतानासुद्धा हा सागर तब्बल 35 वेळा हा कळसुवाई शिखरावर गेलेला आहे। दोन्ही डोळ्यांनी तो अंध आहे। रायगड कुशीमधला लिंगाणा किल्ला हा अतिशय दुर्गम आणि अवघड समजला जातो। तो ट्रेकसुद्धा सागरने म्हणजे जे काही व्यावसायिक ट्रेकर असतात त्यांच्या मदतीनं केलेला आहे। त्याबरोबर दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध असलेलं किलीमंजारो नावाचं जे शिखर आहे ते सुद्धा त्यानं 1-2 वर्षापूर्वी सर केलेलं आहे। अगदी 3-4 महिन्यापूर्वीच जम्मू काश्मीरमधलं श्रीनगर ते भारताचं सर्वात दक्षिण हा प्रवाससुद्धा सायकलवर सागरने केलेला आहे। तर असा हा सागर आज योगायोगानं बीड शहरामध्ये आला। तो आमच्या शिवऊर्जा प्रतिष्ठानचा नेहमी सदस्य आहे, फाउंडर सदस्य आहे। आम्ही शिवऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी 1 जानेवारी या दिवशी कळसुवाई शिखरावर सर्व दिव्यांग बांधवांसाठी ट्रेक आयोजित करत असतो, भटकंती आयोजित करत असतो आणि 2025 म्हणजे आणखी 8 दिवसानंतर जे नवीन वर्ष सुरू होणार आहे, नव्या वर्षामध्ये 1 जानेवारी या दिवशी आमची 12व्या वर्षाची ही मोहीम असेल। तर हा म्हणजे आमची जी मोहीम असते मोहिमेमध्ये तर तो असतोच, परंतु त्यासोबतच तो अनेक मित्रांसोबत वेगवेगळ्या किंवा कधीकधी तो वैयक्तिक एकटाच हा त्या भटकंतीमध्ये जात असतो आणि कळसुवाई शिखर हे सर करत असतो। अगदी गावातल्या अनेक लोकांसोबत, अनेक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की सर्व लोकांसोबत त्याची आता ओळख झालेली आहे। तर सागर आज आपल्या इथं आलेला आहे म्हणून त्याला मला असं त्याचा जो काही प्रवास आहे, दोन्ही डोळ्यांनी तो अंध आहे तरीसुद्धा तो दुर्ग भटकंती करतो। रात्री अपरात्री सुद्धा तो पावसाळी भटकंती असो, अवघड भटकंती असो, अशा सगळ्या प्रकारच्या भटकंती सागर हा करत आलेला आहे। त्याचा जो काही भटकंतीचा प्रवास आहे हा आपल्याला त्याच्या तोंडून ऐकायचा आहे। तर मी सागरला अशी विनंती करतो की त्यानं त्याच्या भटकंतीबद्दल आम्हाला सांगावं। नमस्कार। आता चांभारे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक ठिकाणी फिरलो, अनेक किल्ल्यांवरती गेलो। माझा जो प्रवास सुरू झाला 2016 साली शिवऊर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही अपंगांसाठी हरिहर जो किल्ला भटकंती आयोजित केली होती तेव्हा मी पहिल्यांदा हरिहर सर केला। त्यानंतर मग अनेक दिवसांमध्ये मी अनेक किल्ले केले। त्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा जो हरिहर केला तो अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता, कारण त्या मोहिमेमध्ये सगळी 10 लोक सहभागी झाले होते। त्यापैकी 8 लोक डिसेबल होते आणि 2 जण नॉर्मल होते। त्यामुळे मी बघितलं की खूप छान होतं। नंतर मी अनेक संघटनांना जोडल्या गेलो। आत्तापर्यंत मी वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 110 किल्ल्यांची चढाई यशस्वीरित्या पूर्ण केली। त्यामध्ये लिंगाणा, वजीर, अलंग, मदन, कुलंग यासारखे अवघड ट्रेक देखील केले। डांग्या पिनाकल केला आणि आता 25 तारखेला जर शक्य झालं तर आम्ही नवरा जो पिनाकल आहे तो पण क्लाइंब करणार आहोत। अशा अनेक मोहिमा करत असताना अनेक अपंग मित्र भेटले, अनेक चांगली लोक भेटले आणि त्यांच्यासोबत खूप छान वाटतं भटकंती करताना। गाडे सर असतील, चांभारे सर असतील, नंतर आमचे गीते मामा असतील,
असे अनेक लोकांच्या माध्यमातून अनेक किल्ल्यांवरती जाण्याची संधी मिळाली. संतोष संसारे सर असतील यांनी खूप सारा सपोर्ट केला आणि आत्तापर्यंत शिवऊर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी नवीन वर्षाची जी मोहीम केली जाते ती गेली 12 वर्षापासून चालू आहे. त्या मोहिमेला मी 2016 साली जॉईन झालो. 31 डिसेंबर 2016 साली मी पहिल्यांदा कळसुबाई शिखर केलं आणि आत्तापर्यंत मी ते 36 वेळा ते 35 वेळा क्लाइंब करून झालं. आणि माझ्याबरोबर जवळजवळ ह्या 36 मोहिमेमध्ये 200-250 अपंगांचा सहभाग होता. याचा खूप आनंद वाटतो का आम्ही दृष्टीहीन जरी आहोत पण दृष्टी ही कुठेही आडवी येत नाही. आम्हाला दृष्टी नसेल तर माणसाकडे दृष्टी आहे की नाही हा विचार न करता तुमचा दृष्टिकोन कसा आहे समाजाकडे बघण्याचा किंवा तुमचा जगण्याचा स्वतःकडे बघण्याचा जो विचार आहे त्याच्यावरती तुमच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मी जवळजवळ 2010 पासून सायकलिंग, रनिंग, स्विमिंग अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन करत होतो. त्यामुळे फिटनेस चांगला होता आणि म्हणून हे सर्व गडकिल्ले वगैरे सर करणं शक्य झालं. आता इथून पुढे आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प असेल, एव्हरेस्ट असेल अशा अनेक मोहिमा करणार आहोत. सायकलिंगमध्ये आता रिले फॉर्मॅटमध्ये नुकतंच 10 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 3758 किलोमीटरचं अंतर आम्ही 9 दिवस 12 तास 4 मिनिटांमध्ये कंप्लीट केलं. माझ्यासोबत माझा एक मित्र होता अजय लालवानी, तो टोटली ब्लाइंड आहे. त्याने आमच्या ग्रुपसोबत सागरी मोहिमेची भटकंती केली होती आणि खूप छान वाटलं. आणि रेस अक्रॉस अमेरिकेसाठी आम्ही क्वालिफाय झालो, याचा पण आम्हाला फार आनंद होतो. यापुढे पण अनेक ट्रेक करू, अनेक गोष्टी हे करू. ह्या मोहिमेंमध्ये अनेक वेगवेगळे मित्र भेटले, चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अपंगांमध्ये असलेला आत्मविश्वास हा जवळून बघायला मिळाला. कारण की बऱ्याचशा खेड्यापाड्यामध्ये बघतो की अपंग मूल किंवा अपंग व्यक्ती जन्माला आला की त्यांच्या घरातल्या लोकांची जी बघण्याची त्यांच्याकडे जी दृष्टी आहे ती खूप वेगळी असते आणि आता यांना कसं सांभाळायचं काय. पण जेव्हा असे अनेक संघटना पुढे येतात, अनेक लोक पुढे येतात आणि त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून ते पण स्पेशल चाइल्ड आहे ते दाखवून आणि त्यांना अपंगत्वाची ओळख करून देतात आणि वेगवेगळ्या सरकारी गोष्टींपर्यंत पोचवून ऑलिम्पिकपर्यंत आपले अपंग खेळाडू जातात, तेव्हा मग कुठेतरी खूप आनंद वाटतो. आणि त्या मुलांना पण त्यांचा आईबाप म्हणून जेव्हा ओळख मिळते समाजामध्ये ते आईबाप पण अभिमानाने सांगतात का माझं मुलं हे स्पेशल चाइल्ड आहे. तर खूप ह्या सर्व गोष्टी आहेत. प्रत्येक अपंग व्यक्तीमध्ये एक सुप्त गुण दडलेला असतो, फक्त त्यातला तो ओळखला गेला पाहिजे आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन करून त्याचा विकास केला गेला पाहिजे. मी सर्व अपंगांना किंवा सर्व लोकांना सांगतो की तुमचं काय गेलं त्यापेक्षा तुमच्याकडे काय शिल्लक आहे. आता माझं उदाहरण जर घेतलं तर मी दृष्टीहीन आहे, मला दिसत नाही. मी जर असं लहानपणापासून शिक्षण घेतानापासून जर मी हा विचार करत आलो असतो का बाबा आता दिसत नाही, माझं कसं होणार, माझ्या आईबाबांचं कसं होणार, माझ्या बरोबर कोणी राहील का, मला मित्र मिळतील का, याचा विचार जर करत गेलो असतो तर मी जे काही आजपर्यंत केलं ते काहीच करू शकलो नसतो. मला माझ्या गुरुजनांनी, आईवडिलांनी, गावातल्या लोकांनी आणि सर्व खेळाच्या शिक्षकांनी सपोर्ट केला आणि प्रत्येक नवीन ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी मला इन्व्हॉल्व करत गेले आणि मी स्वतःचं बेस करून ट्राय करत स्वतःचा बेस द्यायचा एक प्रयत्न केला आणि त्यात एक जागतिक लेवलपर्यंतचा एक गिर्यारोहक होण्याचा जो सन्मान मिळाला. महाराष्ट्रातून, नाशिकमधून, अनेक जिल्ह्यांतून मला सपोर्ट मिळाला आणि ते माझं स्वप्न साकार झालं. आजपर्यंत मी माउंटेनिंग सेक्टरमध्ये 4 वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले. 2019मध्ये 128 दिवसात 21 वेळा कळसुबाई सर केलं. 2020मध्ये वजीर केला. 2021मध्ये लिंगाणा केला. 2022ला डांग्या पिनाकल केला आणि 2023चं जे माझं वर्ल्ड रेकॉर्ड होतं ते खूप वेगळं होतं. आलंग, मदन आणि कुलंग हे जे ट्रेक आहे ते साधारण लोकांना 2-2 दिवस क्लाइंब करायला लागतात. 2 दिवस मोडतातच त्यांचे. तर मी तो अवघ्या 13 तास 23 मिनिटामध्ये 3 क्लाइंब केले आणि त्याचा जो ड्युरेशन टाईम होता तो 8 तास 27 मिनिटाचा काहीतरी होता टोटल आणि
बफर टाईम जाऊन तो 13 तास 23 मिनटं झाला होता आणि खूप आनंद वाटला की ते आम्ही सक्सेस करू शकलो. किलीमांजारोसारखं शिखर जेव्हा करायचं होतं तेव्हाही समाजातून खूप सारा सपोर्ट झाला आणि ते देखील मी एक 17,000 मीटरपर्यंत सर करू शकलो. तेही मला खूप आनंद वाटला. अशा अनेक मोहिमा भविष्यात करणार आहे. मी सर्व अपंगांना, सर्व लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही कायम भटकंती करा, स्वतःसाठी वेळ द्या, अभ्यास करा, नोकरी करा, पण फिटनेस हा तुमचा असायला पाहिजे. खेळाचा नेहमीच सराव करा. तुम्हाला जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही. धन्यवाद.